गरमागरम चिकन सुक्का तयार झाला आहे. मसाल्याचा खूप छान सुगंध येतो आहे आणि चिकनही इथे खूप छान शिजलेलं आहे. चला तर पटकन रेसिपी पाहूया. मॅरिनेट करण्यासाठी मी घेतली आहे इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा लिंबू घेतला आहे. 5-6 थेंब लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे. बस मॅरिनेट करण्यासाठी आपण एवढेच इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत. आता हे चिकनमध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आता छान मॅरिनेट करून तयार आहे. आता मी हे 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपण बनवणार आहोत चिकन सुक्का मसाला. बनवण्यासाठी एक खास मसाला, हा सिक्रेट मसाला जो आपले चिकनची चव खूपच वाढवणार आहे. यासाठी मी घेतले आहे 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, दगडी फूल घेतलं आहे, 2 हिरवी इलायची घेतलं आहे, काळे मिरे घेतले, 4-5 काळे मिरे, 4-5 लवंगा घेतले आहे. आता हा मसाला आपण कमी आचेवर भाजून घ्यायचा आहे. आता मसाला छान ड्राय रोस्ट झालेला आहे. मसाल्याचा रंगही बदलला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा सर्व सुका मसाला आता मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहे. सर्व मसाले आता छान खरपूस असे भाजून तयार झालेले आहेत. आता मी हे एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करते आणि हे मसाले मिक्सरमध्ये छान एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि आता यात मी टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर. याच मसाल्यामध्ये मी आता 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर चिकन सुक्का बनवण्यासाठी एक खास सिक्रेट मसाला आपला तयार झाला आहे. मिक्सरमध्ये मी हा बारीक करून घेतला आहे. आता हा मसाला मी एका वाटीत काढून घेते. या मसाल्याने आपल्या चिकन सुक्क्याची चव खूपच छान होणार आहे. आता गॅसवर मी ठेवले आहे कुकर किंवा कढई, कोणतेही भांडे आपण घेऊ शकतो. आणि त्यात मी आता टाकणार आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. 2 मोठे कांदे बारीक चिरून मी घेतलेले आहे. आणि आता हा कांदा तेलात छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर याच्यात मी टाकणार आहे टोमॅटो. 2 टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतले आणि टोमॅटो आणि कांदा छान 10 मिनिटात परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो जवळजवळ 10 मिनिटे परतून घ्यायचा आहे. त्यातला ओलसरपणा जो आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे, म्हणजे भाजी रायाची चव खूप छान येते. A1 स्वप्नाज किचनमध्ये आपण चिकनच्या अशाच अनेक रेसिपीज पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता कांदा आणि टोमॅटो छान इथे आपला परतून झाला आहे. आता मी याच्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे अद्रकचे तुकडे मी घेतले आहेत. चिकन सुक्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट खूप छान लागते आणि एक मसाल्याचं टेक्स्चरही तयार होतं. आता मी हे सर्व छान एकत्र मिक्स करून घेते. आता अद्रक लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये 5 मिनिटांसाठी तेलात परतून घ्यायची आहे. यानंतर मी यामध्ये काही सुके मसाले घालणार आहे. यामध्ये मी सगळ्यात आधी घातली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. मॅरिनेट करताना 1 चमचा तिखट लाल मिरची टाकली आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा मी तिखट मिरची पावडर मी इथे टाकली नाही. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची घेतली आहे. आता सर्व मसाले व्यवस्थित एकत्र परतून घ्यायचं.
आणि आता 1 तास होत आला आहे. आपले चिकनही छान मॅरिनेट झाले. मसाल्याची चव चिकनमध्ये छान कोटिंग झाली. आता मी याच्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेते. मसाला आता छान फ्राय झाला आहे. मसाल्याला छान तेल सुटले. आता मी याच्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेते. आता चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये टाकले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. हे टाकल्यानंतर चिकन व्यवस्थित पूर्ण एकत्र करून घेऊया. चिकनचा खूप छान सुगंध येतोय. सगळे मसाले व्यवस्थित चिकनला छान कोट झालेले आहेत आणि चिकन सुक्का मसाला आपला इथे आता तयार होत आला आहे. त्यात मी आता टाकणार आहे 2 चमचे गरम मसाला. आपण जो मसाला बनवला होता सर्व खड्या मसाल्यांचा, तो मसाला बारीक करून मी यात आता टाकला आहे. तोही मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. चिकन आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यावर मी झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी पुन्हा चिकन वाफवून घेणार आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आता 10 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. चिकन आपले आता छान शिजलेले दिसते. चपाती, नान किंवा फुलक्यांसोबत आपण हे आता 10 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. चिकन आपले खूप छान आता शिजलेले दिसते. तुम्हाला ही चिकन सुक्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता चिकनचं एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते. सर्व चिकन छान शिजलेलं दिसते. आता मी हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. चिकनमध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते आणि यानंतर यामध्ये थोडा टाकणार आहे लिंबूचा रस. A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.